आपल्याला जागेवर द्यायचंच नाही माल. का बरं? जागेवर जर चांगल्या मालाचं नाही. जर ग्राहक योग्य आलं तर मी तर बिनधास्त सांगतो जागेवर द्या. नाही नाही, कुणी किती म्हणतो आपल्या जागेवर माल द्यायचंच नाही. होय. हो, कारण व्यापाऱ्याचं आपल्याला नको द्यायचंच नाही माल तिकडे, काय का सांगा. हा बरोबर आहे, पण आता जागेवर देऊन अनुभव घेतलेला आहे काय? नाही, अजून व्यापाऱ्याला माल दिलाच नव्हता. एकच म्हणजे लॉकडाऊनच्या टायमाला, लॉकडाऊनच्या आधी 1 वर्ष दिलता. बर. पण काय झालंय, शेलका माल त्याला जातोय आणि स्क्रॅप सगळा माल साईडला काढतो. जो स्क्रॅप साईडला काढलेला माल आहे तो मार्केटला चांगल्या भावाने जातोय ना. हा जातो ना, म्हणजे त्याच आणि मग नदीपर्यंत पोहोचतोय. हा, आणि मग आपला खराब माल असून ते तिथे 1 नंबर जातोय. हा शेलका माल ह्या आरामशीर घेऊन जातात ना. हो 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 आणि मग त्याचा आपल्याला तिथं फटका होतोय ना. हो 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 हो. ते मार्केटला तर आपल्याला यायची गरज नाही. दररोज 8 पासून मी मार्केटलाच आहे ना. हा. एक मध्ये फक्त 2-4 वर्ष नव्हतं, फक्त लॉकडाऊनच्या काळात बागा निघल्या त्या. म्हणजे आता 2008 ते आज म्हणल्यानंतर 16 आणि 2 18 वर्ष झाले तुझे आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये. हो हो, फक्त एक लॉकडाऊनच्या काळात नव्हतं, फक्त 2-3 वर्ष. हा हा हा. नाही तर कंटिन्यू आपण मार्केटलाच आहे. हा. ते काय होते, आता नवीन जे शेतकरी झालेले असतात ना त्यांना थोडंसं मार्केटिंग मधलं नॉलेज कमी राहतं आणि जागेवर देऊन ते फसतात. हा, बस फसत ना. त्याला काय होतं, एवढं मार्केट गेलं आपलं, जागेवर टेन्शन नाही. पण जागेवर टेन्शन नाही, पण तुम्हाला मार्केट रोजचं मार्केट भेटणार आहे ना तिथं मार्केटला. हा, आणि तुम्ही उरळून काढलं तर तुमच्या वजनात वाढ होणार आहे, ती जी बंदी भेटणार आहे. आरामशीर. हो. फक्त मार्केटच्या पुढं नाही ना काय अडचणीची. काही मला वाटत नाही. बघा, मी तुम्हाला पावसाच्या तडाख्यात सांगितलं होतं 2-4 दिवसापूर्वीच्या माझ्या क्लिप आहे का? हा, ऐकलं दररोज ऐकतोय. हा, सौदे करायचे असेल तर फक्त पाऊस उघडला 1-2-3 दिवसांनी सौदे करा. असं. हे मी पहिलं पावसातच सांगितलं होतं. हा, सांगितलं. ऐकलं तर. मला एकच आहे की तुम्ही मार्केटकडनं अपेक्षा जास्त करताल रेटची, पण जागेवर स्वस्त जर दिलं हा तर ते पुढे जाऊन दिल्ली, कलकत्ता, पंजाब, जम्मू हे तिथनं बी जागेवर जाणार आहे ना, इथून बी मार्केटमधून जाणार आहे स्वस्त. हा शिवाय तुमचा तो फ्रेश माल जाणार आहे. इथं आमच्याकडे आलेला आदळापतीत येतोय एक दिवस. हो, मग त्यांनी उलट जागेवर जास्त रेट दिले पाहिजेत. दिलं पाहिजेत. हो, फ्रेश माल जातो त्यांचा, लगेच पॅकिंग होतोय. माल आपला जास्त नाही, 250 झाड आहे. साधारणतः एक 8-9 टन माल निघल दुसऱ्या वर्षाला आहे. पण माल एकदम क्लीन आहे. माझे स्पॉट नाही, कुठं काय नाही. पावसात बी फवारण्या चालू आहेत. कारण काय आहे, मागच्या वर्षी जो डांबरे पडला का ना, त्यांनी लेआउट काढली. त्यामुळे असं वाटतं ह्या वर्षी थोडंफार काहीतरी झालं पाहिजे. 100% होणार आहे, काळजी करू नका. या वर्षी मला वाटतं जरा थोडीशी रोगराई पण कमी राहिलेली आहे पाऊस कमी असल्यामुळं. हो. आणि उत्पादन पण थोडंसं कमी आहे. आता रोगराई म्हणजे झाला तो तेलच झालेला आहे डायरेक्ट. हा, तेल डायरेक्टच केला डायरेक्ट. हा, म्हणजे तो एक तर बागच संपलेली आहे. पण मागच्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे डांबऱ्या जास्त होत होता, लाल पुरळ हा, लाल पुरळ तो जास्त रोग कमी आहे. असं. नाही, आम्हाला लय नाही अपेक्षा. कमीत करायला 2,000 2,000-2,500 असं जरी सुटले ना, 2,000 जरी सुटले ना सरासरी, तरी आपलं त्यात समाधान आहे कमीत कमी. 100 रुपये किलो मध्ये तुम्ही समाधानी. हो. आज गोटीच 150 गेली, ठीक आहे, आता ती एखाद्याची थोडी गेली, पण 100-125 रुपये गोटीच जाईल. हो, जाईल. ही अपेक्षा आहे माझी. 100-125 आज जी 60-70-75 जाती ना, ती कमीत कमी 100च्या वर जावी, ही मी अपेक्षा ठेवली आहे. म्हणजे बरोबर आहे. 80-90 ते 125 रुपये. आणि आता जे तुम्ही निलावाचा व्हिडिओ दाखवलाय ना, सेम तोच माल, ते सेम तसाच माल आहे आपला. एकदम शायनिंग, एकदम नाही का असं, म्हणजे डाग नाही, कुठं काय नाही, स्पॉट नाही, काय नाही. माल आम्हाला पाहायला मिळत नाही, जागेवर सौदे होतात. आणि जागेवर सौदा झाला की एक तर शेतकऱ्याला काय वाटतं योग्य झाला, पण मी काय म्हणतो, योग्य हो नाही तर अयोग्य हो, एकदा मोकळं आहे. आम्ही कुठं माल मागितलेला आहे मार्केटला घेऊन नाही. कधी तोंडातून शब्द नाही काढत, पण ते हातातोंडा शेळलेला का असा आपल्या फायद्याचा, आपल्यापेक्षा समोरच्याचा का फायदा करायचा. हा, आहे ना. आणि वजनामध्ये सुद्धा मी जो सतत दररोज बोलतोय, त्या महिलेने त्या दिवशी 3 किलो डाळिंब जागेवर घेतलं. त्या उत्सुकतेपोटी त्यांनी काटा करून घेतलं, 4.5 किलो निघलं जागेवर शेतामधनं. निघला असेल. काट्याचं सुद्धा इथून पुढे भविष्यात मी तर म्हणतोय माझ्याकडे सुद्धा काटाच करून पाठवा, आडत्या म्हणून. नाही, तुमच्याकडे नाही चेक करायची गरज काय नाहीये, पण मी का सांगतोय की मी दुसऱ्याचं दाखवतोय अशातला भाग नाहीये. माझं तुम्ही चेक करा. कारण आज तुम्ही किलो मिलीग्रॅम मध्ये औषध मारता आणि किलो मध्ये जर आपण फसत असेल तर जागेवरून येणाऱ्या मध्ये पर्यंत मध्ये काय आपला मोकळा माल पॅकिंग झालेला नाहीये, तो कमी होतंय का वजन, त्याची जबाबदारी कोण घेतंय का, नाही ना, हे सुद्धा पाहिलं पाहिजे. कारण आम्ही सॅटेलाइट मंडी चालू केली राजस्थानमध्ये. जागेवर वजन करून आम्ही त्या शेतातनं माल ताब्यात घ्यायचो आणि त्याला कॅमेरे लावायचो, शटर बंद करायचो आणि तो कॅमेरा लावलेला गाडी आमच्या डाळिंब यार्ड पर्यंत पोहोचायची राजस्थानमध्ये. म्हणजे ही सॅटेलाइट मंडीची संकल्पना आहे, डिजिटल मंडी, ही आम्ही पहिल्यांदा 3-4 वर्षापूर्वी अंमलात आणली.
राजस्थानमध्ये. कारण शेतकऱ्यांना गाड्या वाहतुकीचं नव्हतं, ट्रॅक्टर होते 100 किलोमीटर ट्रॅक्टर येऊ शकत नव्हता. त्यावेळेस आम्ही त्यांना डायरेक्ट आयसर पाठवून तिथून जागेवर एक सेंटर तयार करून तिथं दुधाच्या डेअरी सारखं माल जमा करून तो आमच्या कॅरेटमध्ये आम्ही कॅरेट त्यांना द्यायचो. असं मग ही सुरुवात आपण केली. ट्रॉलीमध्ये माल होता त्याला कॅरेट दिली. कॅरेट दिली. हा हो, सुरक्षित माल आणला. म्हणजे हे सुद्धा 2007ला आपण इथंही तेच पाऊल उचललं होतं. पण ही माझी तळमळ आहे की शेतकरी वजनात नाही फसला पाहिजे. वजनात नाही फसला पाहिजे. बरोबर ना. हा, भले तो जागा एवढं 6 महिने पाणी बरंच म्हणजे ते सोपं नाही. त्यात थोडं खस्ता खात नाही. त्यात खस्ता खात तिथपर्यंत येतोय ना. आणि म्हणजे तिथे येऊन बी परत फसायचं म्हणलं मग ते नाही ना उपयोग होत त्याचा काय. आता जनरली बघा सगळीकडे सोशल मीडियावरती तुम्हाला 300-400 रुपये रेट दिसतील. पण किती हो. 1-2 कॅरेट. एक दोन कॅरेट. गुटी 50 आणि 60 रुपये विकली जाते. ती आज मी गुटी 150 रुपयापर्यंत विकलेली. हा नाही नाही आपला माल आहे ना एकदम सुपर आहे आणि माल आपल्या मार्केटला येणार त्यात काही शंकाच नाही. नाही येऊ द्या. हे तुमच्या फक्त थोडासा पाऊस उघडला ना मग काय अडचण नाही. पावसात फक्त थोडंसं लय काय राडाला होतं पावसात. माल बी ओले जातात आणि असं म्हणजे ऊन बी नसलं ना असं नाही का माल बी फ्रेश जातो आणि पुढच्याला बी नाही का म्हणजे मालावाला असल्यावर टेन्शन राहत नाही आपलं बी टेन्शन राहत नाही. त्या दोघांचा फायदा होतोय. फक्त आता इथून पुढे बुकिंग चालू झालेली आहे. त्या बुकिंगचा जो नंबर आहे ना त्याच्यावरती बुकिंग करा. हो चालते ना. आपल्याला 15 दिवस टाइम आहे आरामशीर. ज्या वेळेस याल त्यावेळेस बुकिंग करा फक्त. हो करू. हो करू. चालेल. काही अडचण वाटली मला फोन करा. ओके ठीक आहे. ओके, धन्यवाद.